सुप्रभात आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल बाजारामधून गवती चहा आणला होता. तर म्हटलं चला करूया आज त्याचा श्री गणेशा. मग छान असा चहा ठेवला. दूध जास्ती टाकायचं चहामध्ये, मग छान चहा होतो. तर आज चहा उत्साहाने पिण्याचं अजून एक कारण होतं. हे कुल्हड चायचं फिलिंग देणारं हे कप. त्यांना तरी कशाला मागे ठेवायचं म्हटलं. मग त्यांची भेट घडून दिली या गवती चहासोबत. मी खूप ट्राय करत असते चहा कमी पिण्याचं, पण असं काही कारण येतं आणि मला प्यावाच लागतो. पण खूप छान फिलिंग येत होतं या कपांसोबत. म्हटलं चला पैसा वसूल झालेला आहे. तर आज खूप दिवसांनी मॅगी बनवण्याचा प्लॅन केला होता, पण म्हटलं शिवांश काय ऐकणार नाही खायला. मग तो कॅन्सल केला आणि चला म्हटलं काहीतरी हेल्दी आणि छान असं बनवायला घेऊयात. मग उपमा घेतला बनवायला. बाजारातून आणलेला मटार होताच की स्वस्तात मस्त, आणि मग त्याला शोभा येईल म्हणून थोडंसं गाजरही टाकलं होतं म्हणून, आणि छान असा कांदा कापून हिरवी मिरची, राई आणि छान असा तडका दिला आणि हिंगालाही चान्स दिला. म्हटलं बिचारा तसाच असतो, त्याचा काही वापर होत नाही, मग आज त्याचाही वापर केला. मग छान अशी पाण्याला उकळी आली आणि रवा मी आधीच भाजून घेतला होता तुपामध्ये. मग तोही टाकला आणि मग चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही लाल मिरच्याही टाकू शकता वाळलेल्या, पण शिवांशला खायचा होता म्हणून मी नाही टाकलं. तर माझी मम्मी खूप छान बनवते, मला तिच्या हातचा खूप जास्ती आवडतो. तर थोडीशी तुपाची धारही टाकली नंतर. इकडे ह्यांच्या इकडे शिरा म्हणजे गोड हा एकच प्रकार आहे. उपमा म्हटलं की हे लोक हसतात, त्यामुळे मी खूप कमी बनवते, पण आज बनवला. तर गरम आहे शिवांश, हात भाजेल. मी भरवते पिल्लू, थांब. गरम आहे राजा, हात भाजेल. हात भाजेल शिवांश. वरती बसून खायचंय गाडीवर मा. तर शिवांचा हट्ट चालू होता की त्याला त्याच्याच हाताने खायचे. गरम होता तरी त्याला त्याच्याच हाताने खायचं होतं. मी मम्मा 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 मी भरवते. मी दे 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 दे. गरम होता थोडासा म्हणून मी म्हणत होते मी भरवते, पण नाही ऐकलं. तो निघून गेला घेऊन आणि जाऊन सोफ्यावरती जाऊन मस्त आरामात झोपून चालू होतं त्याचं खायचं. तो खातो, मी असं काही बनवलं की त्याचं खाण्याच्या बाबतीत काही नसतं, सगळं आवडीने खातो. त्यानंतर इथे बघताय सगळ्या गाड्या वगैरे घेऊन आलाय आणि फ्रीजरमध्ये ठेवतो. त्याला खूप उद्योग असतात. आणि मग नंतर अंघोळ घालायची होती, तर इथेही त्याचं नाटक चालू होतं की मला अंघोळ नाही करायची, लगेच नंतर करायची. तर आज जेवणामध्ये बनवली होती मस्त दह्याची कढी आणि बाजरीची भाकरी. तर भाकरी अशी छान फुगली की थोडी मान अभिमानाने उंचवते की चला बाबा आपल्याला पण काहीतरी येतंय. तर मस्त कढी, बाजरीची भाकरी, भात आणि जी 2 वांगी राहिली होती त्यांचंही छान भरीत बनवून टाकलं आणि त्यात थोडंसं सलाद. तर असा होता आजचा बेत. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.